नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आज पूर्णांक युक्त अपूर्णांकांचा गुणाकार आणि भागाकार हा एकत्र टॉपिक पाहणार आहोत. तर मुलांनो, आपल्या समोर एक उदाहरण आहे. 5.5/4 गुणिले 3.3/5 भागिले 2.4/3. गुणाकार आणि एकत्र जर असेल तर कशा पद्धतीने हे उदाहरण सोडवायचं त्याची आपण ट्रिक पाहूया. तर याचं रूपांतर आपल्याला माहिती मुलांना कसं करायचं. 5 चोक 20, 20 आणि वरचे 5 म्हणजे 25, छेदस्थानी 4 जसेच्या तसे, त्याला गुणिले 3 5 15, 15 आणि 3 18, छेदस्थानी 5, त्यानंतर इथं भागिलेचं चिन्ह आहे, बेत्रिक 6, 6 आणि 4 10 आणि त्याला भागिले 3. ओके, तर मुलांना काय करायचं पहा. आता सुरुवातीला हा अपूर्णांक जसेच्या तसा लिहूया, पुन्हा 18/5 आणि ज्या ठिकाणी भागिलेचं चिन्ह असेल त्या ठिकाणी गुणिलेचं चिन्ह मांडा आणि समोरचा अपूर्णांक उलटा करा. म्हणजे 10/3 चा उलटा काय होणार, 3/10, म्हणजे त्याला आपल्याला व्यस्त करावं लागतं. आणि त्यानंतर पहा मुलांनो, आपला सगळा गुणाकार तयार झालाय. हा गुणाकार आपण सोडवलेला आहे. तर काय करायचं, गुणाकारामध्ये खालच्या संख्येने वरती किंवा वरच्या संख्येने जर खाली भाग जात असेल तर भाग देऊन घ्या. तर पहा मुलांनो, 5 1 5, 5 5 25 झालेत. त्यानंतर 5 1 5 आणि 5 दुने 10 हा भाग गेलाय. त्यानंतर बे 1 बे आणि बे 9 18. ठीक आहे. तर आता पहा मुलांनो, वरती 9 आणि 3 यांचा गुणाकार शिल्लक आहे आणि खाली फक्त 4 शिल्लक आहे. म्हणजे 9 त्रिक 27 आणि त्याला छेदस्थानी किती आले आपल्याला 4. हे रूपांतर कशामध्ये आहे, व्यवहारी अपूर्णांकामध्ये. पण प्रश्न आपला हा पूर्णांक युक्त अपूर्णांकामध्ये आहे, म्हणून याचं देखील रूपांतर आपल्याला कशामध्ये करायचंय, पूर्णांक युक्त अपूर्णांकामध्ये. तर ते कसं करायचं असतं पहा. छेदस्थानची संख्या जशी तशी लिहा. 4चा पाढा आपल्याला म्हणायचा मुलांनो 27 पर्यंत जाऊपर्यंत. ठीक आहे. मग 4 सख 24 आणि 4 7 28, तर ते पुढे जातात. आपल्याला थोडंसं पाठीमागे थांबायचंय. म्हणजे 4 सख 24 म्हणजे 6चा भाग गेला, 27 मधून 24 गेले मुलांनो, त्या ठिकाणी 3 उरतात. म्हणजे ह्या पूर्ण गुणाकार आणि भागाकाराचं फायनल उत्तर आहे 6.34. धन्यवाद.